वाढलेल्या गॅस किमतीच्या विरोधात, वाढलेल्या पेट्रोल, डिझेल आणि CNGच्या किमतीच्या विरोधात, वाढलेली महागाई, वाढलेली बेरोजगारी आणि वाढलेली गुन्हेगारी या सर्वांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा एल्गार बुधवार 3 जून रोजी सकाळी 10 वाजता नव्या मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धडक मोर्चा, हजारोच्या संख्येने कार्यकर्ते यामध्ये सामील होणार आहेत आणि स्वस्त इंधन मिळावं, महागाई कमी व्हावी, बेरोजगारी कमी व्हावी आणि गुन्हेगारी कमी व्हावी ह्याची मागणी करणार आहे। ह्या मोर्चाचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे, प्रांत अध्यक्ष सन्मान्य शशिकांत शिंदे साहेब, सन्मान्य जयंत पाटील साहेब, आदरणीय रोहितदादा पवार, जितेंद्र आव्हाड साहेब हे सर्वजण या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे। हजारोच्या संख्येमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पक्षाचे कार्यकर्ते, युवक, महिला, विद्यार्थी, सेवादल सर्वजण रस्त्यावर उतरणार आहेत। आम्हाला अटक झाली तरी चालेल, परंतु सामान्यांना स्वस्त दरामध्ये इंधन मिळालं पाहिजे, महागाई कमी झाली पाहिजे, बेरोजगारी कमी झाली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये आता ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढत चालली आहे ती गुन्हेगारी पूर्णपणे त्याचा नायनाट झाला पाहिजे। ह्या 4-5 निवेदन घेऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये मोर्चा काढणार आहोत।